ठाण्यापाठोपाठ कोकणातही महायुतीत वाद. वर्चस्वाचं राजकारण, भगव्या शालीचं कारण. सामंत राणेंमध्ये रंगला कलगीतुरा. रत्नागिरीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी भगवे मफलर वापरले पाहिजे. काही लोक उद्या म्हणाले असते की भगवीशाल उदय सामंत काढली त्याच्यामुळे तो हिंदू नाही. वर्चस्वाच्या वादातून कोकणातही महायुतीत वादाची ठिणगी पडली आणि त्याला कारण ठरले भगवी शाल. होय, भगवी शाल पांघरण्यावरून भाजपचे मंत्री नितेश राणे आणि उदय सामंतांमध्ये कलगीतुरा रंगलाय. भगवीशाल दिलीत ते बरं झालं. ती भगवीशाल दिलीत मी तशीच ठेवली. ती जर काढली असती तर काही लोक उद्या म्हणाले असते की भगवीशाल उदय सामंत काढली त्याच्यामुळे तो हिंदू नाही. त्याच्यामुळे ते तशीच ठेवली. मला रत्नागिरीमध्ये काय काय करावं लागतं विनायकराव तुम्हाला ज्याचं जळतं त्यालाच कळतं. त्याच्यामुळे जास्त मी काही बोलत नाही. कुणी किती उदय सामंतला पाडण्यासाठी मनसुबे रचले तर रत्नागिरीकर ते धुळीला मिळवतील हा विश्वास त्या सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एका सेवाभावी संस्थेतनं मोठा झालेला कार्यकर्ता म्हणून जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगतो. रत्नागिरीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी भगवे मफलर वापरले पाहिजे. भगवे मफलर अगर वापरले ना तर हे सगळ्या जिहाद्यांच्या आळा बसेल. रंगीरंगी वापरण्यापेक्षा ना भगवे मफलर वापरा प्रत्येकाने. पाहिजे असेल तर माझ्या गाडीत स्टॉक आहे मोठा. आमचं रक्त भगवा असल्यामुळे आम्हाला कुठून आणायची गरज नाही किंवा मागवायची गरज नाही. खरं तर राणे विरुद्ध सामंत हा कोकणातील पारंपरिक संघर्ष. मात्र आता दोन्ही नेते महायुतीत असल्यानं तडजोडी कराव्या लागत असतानाच उदय सामंतांनी गणेशोत्सवात भगव्या शालीवरून नितेश राणेंना डिवचलं. तर राणेंनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर हा वाद शमला असं वाटत असतानाच पुन्हा 11 सप्टेंबरला नितेश राणेंनी उदय सामंतांच्या रंगीबिरंगी मफलरवरून डिवचलंय. त्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही नेते आमनेसामने आले. मात्र महायुतीतील वाद हा फक्त रत्नागिरीपुरताच मर्यादित नाही, तर रायगडमध्येही पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे आणि शिंदे सेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यात संघर्ष सुरू आहे. तर ठाण्यात भाजपचे मंत्री गणेश नाईकांनी थेट एकनाथ शिंदेंना टार्गेट केलंय. बाब असे की प्रत्येकाच्या नशिबाची लॉटरी लागते का झाला आणि एकनाथ शिंदे लॉटरी लागते, आनंद आहे त्या गोष्टीचा. पण माझं म्हणणं आहे की कमवल्याला टिकवता आलं पाहिजे. काय बोललो मी? मात्र महायुतीत ठाणे आणि कोकणात वादाची कारणं काय आहेत ते पाहूया. ठाण्यात गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदेमध्ये पारंपरिक संघर्ष सुरू आहे. त्यात भाजपनं नाईकांना बळ देऊन शिंदेंची कोंडी केली, तर नाईकांनी थेट शिंदेंचा बालेकिल्ला असलेली ठाणे महानगरपालिका जिंकण्याचा निर्धार केलाय. दुसरीकडे कोकणात राणे विरुद्ध सामंत यांच्यात जुना राजकीय वाद आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत सामंतांनी युती धर्म पाळला नसल्याचा राणेंचा दावा आहे. तर डीपीडीसी निधीवरून निलेश राणे आणि सामंत यांच्यात धुसफूस असल्याची चर्चा आहे. फक्त मंत्रालयातच नाही तर शिंदे सेना आणि भाजपमधील अंतर्गत वादाचं लोण ठाणे आणि कोकणापर्यंत पसरलंय. आता कोकणात भगव्या शालीवरून राजकारण करण्याऐवजी कोकणवासियांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी दोन्ही नेते प्रयत्न कधी करणार, हा कोकणवासियांच्या मनातील अनुत्तरित प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.